तर नमस्कार मंडळी. थंबनेल बघून तर तुम्हाला कळालंच कळालंच असेल आम्ही असेल. कुठं आलो आज. Yes. आणि So, दिस वॉज द सरप्राईज तू I was बोलत होते talking त्याबद्दल. about हा तर आम्ही जॉईन केलेलं आहे कलावंत वाद्य पथक. म्हणजे शिवानीची किती वर्षांपासून इच्छा होती तुझी? 4-5 चार पाच वर्षांपासून वर्षापासून स्वप्न तिचं होतं. स्वप्न होतं आणि मी मागच्या 6-7 वर्षापूर्वी एकदाच वाजवलेलं. त्यानंतर आज फायनली आम्ही कलावंत पथक जॉईन केलं. तिथं खूप सारे सेलिब्रिटीज मी पण याची वाजवतात. स्टोरी तुम्हाला सांगेल इन डिटेल. इथे सध्या खूप गर्दी आहे तर मे बी आवाज ऐकू नये ना. सो डिटेल मध्ये स्टोरी काय सांगेल. आणि मग वन ऑफ द काय परत अजून एक एक्झाम्पल मॅनिफेस्टेशन डज वर्क्स गाईज. आणि तुम्हाला आज वाद्यपूजन आहे ऍक्च्युली. आम्ही 1 आठवड्यापूर्वी जॉईन केलं. आम्ही थोडं शिकलो पण आता वाद्यपूजन आहे. आज बघू आज आम्हाला वाजायला भेटेल का नाही आज माहित नाही नाही. मिळणार. आज नाही मिळायचं नाही बट तुम्हाला नवीन दाखवतो लोकांना नाही, कसं फ्रेशर्सला असतं फक्त बघायचं कसं आहे. असतं वाद्यपूजन आणि कसं वाटतं ढोल पथक जेव्हा वाजतो. Yes, Stay आम्ही tuned, सरळ guys. सांगतो. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. श्री पुनीतजी बालन, पुण्याचे ॲडिशनल एस पी राजेश बनसोडे सर, बनसोडे मॅडम, संस्कृती रक्षण आयोग आणि कला अशा पथक. मागच्या वर्षी आपल्या पथकाचे प्लस आपण गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बंद केला ना फॅन बंद करायचं. दीदी पण आले. प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर दीपक हिंदवी स्वराज्य संस्थापक मुघल दल संहारक हिंदू पथपातशाह छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी पार्वती पते गणपती बाप्पा मोरया मूर्ती
बायको एवढी गोड आहे की तिला मुंगी चावली कपाळावर. दाखव 3D आणि इफेक्ट. ते खूप जाऊ दे. खाजवते ना, पाणी लाव थोडं. जाऊ दे आता काय. हे DJ क्रॅटेक्स तुम्हाला माहिती असेल तर. आणि अजून खूप सारे लोक होते. फायनली झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत जेवायला. भूक लागलीये खूप जास्त. जास्त वाजवलं नाही पण बघून खूप जास्त भूक लागली. आणि प्रॉपर पुणेरी पद्धतीने स्टॉल घातल्याशिवाय कुठलीही मुलगी कुठेही जाऊ नाही शकत. So, काय खायचं, कुठे जायचं? व्हेज खायचं व्हेज. व्हेज खायचं. हा सोमवार आहे, so आज व्हेज खायचं. ओके, सो शुभम प्युअर व्हेज आणि बिचारा माझा नवरा ग ऑफिस मधून आला, कपडे चेंज केले आणि आता किती वाजलेत रात्रीचे? आलं माहिती डायरेक्टली. किती वाजलेत? माझ्या ह्याच्यात चुकीचं टाइम झालं. 10:30 वाजलेत बिचारा. लागली भूक लागली, भूक लागली. मी तरी घरातून आले होते, मस्त खाऊन पिऊन आले होते, तरी दीदी सोबत परत थोडंसं खाल्लं. आणि हा माणूस नाही, माझ्या बायकोनी माझ्यासाठी म्युस्लीचं एक पॅकेट दिलं ऑफिसमध्ये ठेवायला. सो मी रोज 4 वाजता थोडंसं डब्यात भरतो आणि त्यात दूध टाकतो आणि मस्त मग खाऊन पिऊन येतो मी. आता काय नाही, महिनाभर आपल्याला मस्त खायचं आणि काय बोलतात त्याला काहीतरी बोलतात त्याला. एनर्जीले काम करायचं. मला आठवते. हां, मी आठवतं. आता उघडला माझा. हां, आणि ते नाही असं बोलतात, डेडिकेशन पाहिजे आणि कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन थोडं 1-1.5 महिनाभर प्रॅक्टिस करायची आणि मजा करायची. माझी मुंगी चाललेली कमी आली का? हां, कमी झाली. बाई काय चावली डेंजर. तर मस्तपैकी जेवण ठुसून आम्ही आता बसलेलो आहे तुमच्यासाठी गप्पा मारायला. तर माझी बायको मागाशी काहीतरी बोलणार होते, पण कंटिन्यू करू. बोला. येस, तर मी म्हणत होते की मॅनिफेस्टेशन डज वर्क याचं एक लाईफ एक्झाम्पल म्हणजे हे झालं. मोस्टली 4 ते 5 वर्ष झालं मला ढोल ताशा पथकमध्ये असं जॉईन करायचं होतं. आणि त्यातल्या त्यात पर्टिक्युलरली खोटं नाही बोलणार, शपथ, पर्टिक्युलरली मला कलावंतमध्येच जायचं. याच पथकात जायचं होतं. कारण की माझा इच्छा होती की यार कधी ना कधीतरी मला हे करायचं, पण ऑफिस आणि 1-2 वेळा तर मी जेव्हा स्वीडनला होते तेव्हाच गणपती सीझन होतं, तर कधी झालंच नाही. आणि मग मागच्या वर्षी पण लग्नाची तयारी वगैरे वगैरे. मग या वर्षी अभिला बोललेलं की जर आपल्याला मिळाला चान्स तर आपण करायचं, आणि आम्हाला तो चान्स यावर्षी मिळालेला आहे आणि फायनली आम्ही ते जॉईन करत आहोत. पण आता त्याच्यामध्ये पण 2-3 ट्विस्ट आहेत. फर्स्ट थिंग, आय डोंट नो माझा हा हात मला साथ देतो की नाही. हा हात थोडासा दुखतो. आता त्याचं मी पूर्ण, मला माहिती होतं गणपती येणार म्हणून आधीच मी माझ्या हाताची पूर्ण ट्रीटमेंट वगैरे करून घेतली. म्हणजे आम्ही प्रॉपर ते काय फिजिओथेरपी सेशन्स वगैरे घेतलेले. शिवानीचा उजवा हात आम्ही एकदम मस्तपैकी नीट केलेला आहे. कारण आम्हाला खूप वर्षाचं स्वप्न होतं की ढोल वाजवायचं. मी वाजवलेला एकदाच वाजवला, बट तेव्हा एवढी मजा आली. आणि आता तर मी माझ्या बायकोसोबत ढोल वाजवणार आहे. बाय अलग लेवलची क्रेझी मजा आहे. माझं आणि एकच स्वप्न आहे की आता इथून पुढे माझ्या हाताने माझी साथ द्यावी आणि आम्हाला तिथे चान्स द्यावा त्यांनी. म्हणजे मोस्टली तरी या पथकात सगळे कलाकार लोक आहेत. म्हणजे सेलिब्रिटीज, स्टेजवरचे नाटक करणारी लोक, इन्फ्लुएन्सर्स, बिहाइंड द सीन्स, डिरेक्टर, प्रोड्युसर्स वगैरे काय काय असतात छोटे मोठे नाटकांमध्ये, मूवीजमध्ये, ते सुद्धा लोक आहेत तिथं. म्हणून आम्हाला पण एक तो चान्स मिळाला की आपण एक कपल कॉन्टेंट क्रिएटर आहे म्हणून आम्ही त्या पथकात जॉईन करू शकलो. आणि असं पण नाही की आम्ही हे कलाकार किंवा कॉन्टेंट क्रिएटर्स आहे, कपल इन्फ्लुएन्सर्स वगैरे म्हणून आम्हाला वाजवायला देतीलच असं पण नाहीये. ते आमची कन्सिस्टन्सी, आम्ही कसं वादक आहोत, कसं वादन करतो यावरती पण डिपेंड आहे सगळं. त्यामुळे कन्सिस्टंटली रोज जाणं, व्यवस्थित प्रॅक्टिस करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी. तो बघूयात आम्ही ते कन्सिस्टंटली जाऊ शकू का आणि आम्हाला हा चान्स एवढं मॅनिफेस्ट केलंय, एवढ्या दिवसाचं स्वप्न होतं वाजायचं म्हटलं तेवढं तर वाजवायला मिळालं हवं. कारण फर्स्ट इयर आहे, यू नेव्हर नो, मिळेल नाही मिळेल काही नाही हो, बट 7व्या दिवशी सांगवीत आपल्या घरापाशी वाजवायचं, कंपल्सरी वाजवायचं भाई. मी तर सांगणार आहे भाई, 7वा दिवस आम्हाला आमच्या घरापाशी वाजवायला द्या. बाकी दिवशी एखाद्या दिवस नाही दिलं तरी चालेल. कन्सिस्टंटली यावं लागेल. येस, आम्ही मस्त प्रॅक्टिस करू. आणि अजून एक गोष्ट काहीतरी सांगायची होती मला की तिकडे कन्सिस्टन्सी मेंटेन करण्याच्या नादात इकडे असं होऊ शकतं आमच्याकडून चुकून की आम्ही ब्लॉग एखाद्या दिवशी व्लॉग लेट वगैरे येऊ शकतो. तेवढं समजून घ्या. तुम्ही काय आपलीच लोक आहे, फॅमिली नाही समजून घेणार कोण समजून घेणार. आणि आता
मी चाललो माझ्या घरी. शिवानी चालली तिच्या दीदीकडे. दीदीकडं. मी दीदीकडे राहते तिच्या ना. ती चालली मस्तपैकी माहेरी, म्हणजे माहेरीच ऍक्च्युली दुसरं एन्जॉय माहेर. करते. पण काय आता चालली मी 2 manage. दिवसांनी घरीच चालले. लगेच एवढी नाटकी नको करू काय. बोर होतं यार मला. काही पण खरंच घरी बोर पण होतंय. नाहीये बरं का, उगाच बोलायचं म्हणून बोलायचं. मेसेज कॉल तरी गेलं का मला की मला दिवसभर तुझी मी आठवण ऑफिसला येते. होतो. त्यानंतर आता आलो माझ्या बायकोला भेटलं ना, बायकोने मी ट्विन केलंय गाईस. अरे हा. चुकून झालंय, आणि ते मुद्दामून पण नाही केलं. दोघांनी सुद्धा याने हा जिजूंचा shirt कुर्ता आहे, घातला. तिने दीदीचा दीदीचा कुर्ता dress घातलाय. घातलेला. कारण माझं अचानक ठरलं की मला कुर्ता घालायचा आणि ही दीदीकडेच होती. तिला म्हटलं दीदीचेच जिजूंचा कपडे कुर्ता घेऊन घातले. यायचा नाही एखादा. अँड दॅट्स इट फॉर द डे गाईस.